नमस्कार, आपण पाहता स्टार वन महाराष्ट्र न्यूज, जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। आज नाशिकमध्ये माजी आमदार जीवा पांडू गावित यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून पंचवटीतील तपोवनापासून गडकरी चौकातील आदिवासी आयुक्तालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। आदिवासी विकास भवन येथे आदिवासी मोर्चा दरम्यान एक महिला ही अचानक बेशुद्ध झाली। सदर महिलेला अनेक प्रयत्न केल्यानंतरही शुद्ध येत नव्हती। अशा वेळी सदर महिलेला तात्काळ औषधोपचाराची आवश्यकता होती, परंतु सदर ठिकाणी प्रचंड जमावाची गर्दी असल्या कारणाने कुठल्याही प्रकारचे वाहन सदर ठिकाणी येऊ शकत नव्हते। त्यावेळी मुंबई नाका पोलीस स्टेशनकडील दबंग महिला अंमलदार मनीषा सोनवणे व भद्रकाली ठाण्यातील महिला पोलीस हवालदार योगिता फसाळे, महिला होमगार्ड पगारे यांनी समयसूचकता दाखवून गर्दीची तमा न बाळगता सदर बेशुद्ध झालेल्या महिलेस आपल्या हातात उचलून आदिवासी विकास भवन ते गडकरी चौक असे साधारण 500 मीटर अंतर त्या महिलेला उचलून घेऊन गेल्या। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटेच्या आदेशाने सदर महिलेला पीटर मोबाईलमध्ये दवाखान्यात औषधोपचाराकामी देण्यात आले। वेळेवर औषध उपचार मिळाल्याने सदर महिलेची सद्यस्थिती व्यवस्थित आहे। सदर प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटे, महिला पोलीस अंमलदार मनीषा सोनवणे, योगिता फसाळे, मगर मेजर यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्यावर कौतुकाची थाप दिली आहे। स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण, नाशिक।